कसबा बावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी 29 सप्टेंबरला होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या सभासदांनी एकत्र येत कारखान्याच्या संदर्भातील विविध प्रश्न लेखी स्वरूपात कारखाना प्रशासनाकडे दिलेत। कारखान्याचे जवळपास 3.5 ते 4 हजार सभासद मयत आहेत। त्यांच्या वारसांना त्वरित सभासद करून घेण्यासंदर्भात कोणता स्थगिती आदेश असल्यास त्याची कागदपत्र वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर करावीत। साखर कारखान्यावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या कर्जाचा बोजा संदर्भात खुलासा करण्यात यावा। सध्या कारखान्याच्या मशिनरींचं आधुनिकीकरण करून गाळप क्षमता वाढ करणं आणि सहवीज निर्मिती प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलंय। मुळात गेल्या 5 ते 7 कारखाना कार्यक्षेत्रात कुठेही ऊस क्षेत्रात वाढ झालेली नाही। असं असताना गाळप क्षमता कशी वाढणार अशी विचारणा करत आधुनिकीकरण करून कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढणार असल्याचं सभासदांकडून सांगण्यात आलं। ताळेबंद परिशिष्टांमधील क तरतूद भाग भांडवलपैकी येणे बाकी 4,80,15,061 रुपये इतकी दिसून येते। ज्या सभासदांचा ऊस कारखान्याकडे येत नाही, काही सभासद अपात्र आहेत, अशा सभासदांची यादी वार्षिक सर्वसाधारण सभेत वाचून दाखवण्यात यावी। अहवालात नफा तोटा पत्रकात भविष्यात कधीही जमा होऊ न शकणाऱ्या रक्कमा उत्पन्नात जमा घेतल्यात, यामुळे कारखाना तोट्यात असल्याचं दिसून येतंय। यासंबंधी वार्षिक सर्वसाधारण सभेत खुलासा व्हावा। कारखाना FRP इतकं उत्पन्न मिळवण्यात अपयशी ठरतोय, त्यामुळे पोकळ जमा खर्च करून तोटा कमी दाखवण्याबाबत सभेत खुलासा व्हावा, असं लेखी प्रश्न परिवर्तन आघाडीच्या वतीनं कारखान्याचे सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती यांच्याकडे देण्यात आलेत। यावेळी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन बाबासाहेब देशमुख, दिनकर पाटील, सुरेश पाटील, विलास पाटील, BR पाटील, अण्णा रामण्णा, राजू बेनाडे, अभिजित माने, श्रीराम सोसायटीचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे यांच्यासह कारखान्याचे सभासद आणि शेतकरी उपस्थित होते।